राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरू होणार असून 21 मार्च पर्यंत चालणार आहे। या कालावधीत 10 मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होईल, त्यानंतर 2 दिवस त्यावर चर्चा केली जाईल। 7 मार्च रोजी पुरवणी विनियोजन मांडले जाईल, तर 17 ते 21 मार्च दरम्यान विभागनिहाय मागण्यांवर चर्चा होणार आहे। महायुती सरकारच्या पहिल्या संपूर्ण अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना विशेष अपेक्षा असून कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली जाईल अशी आशा आहे। दरम्यान अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये तीव्र वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, सोयाबीन, कापूस आणि तूर खरेदीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक राहतील, तर धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री पदाच्या काळातील पीक विमा, गैरव्यवहार आणि कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरूनही सरकारला घेरण्याची तयारी आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यास विरोधक आक्रमक भूमिका घेऊ शकतात। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने सरकारने हमी भावासह बोनस द्यावा आणि प्रलंबित अनुदाने तत्काळ खात्यावर जमा करावीत अशी त्यांची मागणी आहे। या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।